आयोगाकडे सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला राज्यभरातून तीव्र विरोध होतोय। या विरोधात राज्यभरातनं 8,000 हरकती नोंदवण्यात आलेल्या आहेत। त्यापैकी नाशिकमधून 550 हरकती नोंदवलेल्या असून त्या संदर्भात आज वीज नियामक आयोगाची सुनावणी पार पडणार आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी होणार आहे। घरगुती, व्यापारी, औद्योगिक, कृषी अशा सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडून विरोध दर्शवला जातोय। तर राज्यभरातनं एकीकडे तीव्र विरोध होत असतानाच दुसरीकडे नाशिकमधनं खास करून 550 हरकती नोंदवल्या गेलेल्या आहेत आणि त्या संदर्भात आज सुनावणी पार पडणार आहे। वीज नियामक आयोगाची सुनावणी ही होणार आहे। नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही सुनावणी पार पडेल। घरगुती, व्यापारी, औद्योगिक, कृषी अशा सर्व प्रकारच्या वीज ग्राहकांकडून वीज दरवाढीला विरोध दर्शवला जातोय। महावितरण कंपनीनं वीज नियामक आयोगाकडे सादर केलेल्या वीज दरवाढीच्या प्रस्तावाला राज्यभरातनं तीव्र विरोध होताना पाहायला मिळतो। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रांजल कुलकर्णी आहेत। प्रांजल, या सगळ्या संदर्भात आता आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुनावणी होणार आहे। एकूण हरकती ज्या नोंदवल्या गेल्या आहेत त्यांची संख्या 550 आहे। काय आक्षेप आहे आणि आज किती वाजता सुनावणी होईल? ऋतुजा, महावितरणने पुढील 5 वर्षात मिळणारा महसूल आणि होणारा तोटा याचे गणित मांडून सन 2025-26 ते 2029-30 या 5 वर्षांकरता 17% वीज दरवाढीची याचिका दाखल केलेली आहे। वीज नियामक आयोगाने ही याचिका मान्य केली तर घरगुती, व्यावसायिक असतील, औद्योगिक असतील किंवा सगळ्यांना त्याचा मोठा झटका बसणार आहे आणि या सर्व प्रस्तावाला कडाडून विरोध होताना बघायला मिळतोय। आपण बघितलं तर राज्यभरातून जवळपास 8,000 हरकती या दाखल झालेल्या आहेत। तर एकट्या नाशिक विभागात जवळपास 550 हरकती या नोंदवण्यात आलेल्या आहेत आणि या वीज नियामक महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या ई सुनावणीला आता सुरुवात झालेली आहे। नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ज्यांनी हरकती नोंदवल्या होत्या ते इथे दाखल झालेल्या आहेत आणि आपलं म्हणणं ते मांडतायत। यासोबतच आता समोर आपण जर तर ई जन सुनावणी ही होते। वीज विभागाचे अधिकारी असतील किंवा ते सर्व हे देखील इथे उपस्थित आहेत। त्यामुळे एकंदरीतच आता ही जी दरवाढ होते याला कडाडून विरोध ग्राहकांकडून होतोय आणि या ग्राहकांमध्ये आपण म्हटलं तर अगदी म्हणजे उद्योजक असतील, घरगुती व्यावसायिक असतील, कृषीतून क्षेत्रातले शेतकरी असतील किंवा इतर सर्व पदाधिकारी असतील, संघटना असतील, यांचा विरोध हा होतोय। त्यामुळे एकंदरीतच आता या सुनावणीमध्ये नक्की काय होतंय, ग्राहकांचं म्हणणं ऐकून घेतलं जाणार का, यासह पुढे आता ही जर असा विरोध जर बघायला मिळत असेल तर ही दरवाढ होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।